भगवान जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः वानर शोभने प्रबळ नगरी मांडिला हल्ल कल्लोळ राजा मने प्रळय करो आतांची केवळ ओढवला रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो प्रत्येकाळी आपण असावे जवळी राजा राम
आणि पवित्र नगरीमध्ये, पवित्र असणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये पवित्र हनुमंतरायांच्या दरबारामध्ये चालू असणारा ज्ञानयज्ञ, चालू असणारी भक्ती विजय नावाचा ग्रंथ. सर्वप्रथम भगवंताच्या चरणावरती नतमस्तक. ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण अशा असणाऱ्या माझ्या हनुमंतरायांच्या चरणावरती नतमस्तक. ह्या व्यासपीठाचे अधिष्ठान मूर्ती, वाचक, सूचक ह्यांच्या चरणावरती नतमस्तक. श्रोते तुम्ही महेशांच्या मूर्ती, या न्यायानं श्रोते मायबापांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात. कथा अगदी गोड आहे आणि झालेलं कथानक गोस्वामी ज्यांना आम्ही म्हणू अशा असणारे तुळशीदासजी, आणि तुळशीदासजीचं चरित्र पूर्ण या ठिकाणी सांगितलेलं आहे. पत्नीनं त्या ठिकाणी माझ्यावरती एवढं प्रेम करताय आणि तेवढंच जर प्रेम, तेवढाच जर भगवंतावरती निष्ठा लावली ठेवली तर ह्या ठिकाणी याच जन्मी ओळखी घरात मारामा, याच जन्मी ओळखी घरात मारामा. आणि म्हणून या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा. या नयनं हा देह आम्हाला भगवंताचं भजन पूजन करण्यासाठी दिलेला आहे. आणि मग भजन पूजन करण्यासाठी दिलेला देह तुम्ही ह्या काय तर नाशिवंत देह जाणार सकळ या असणाऱ्या नाशिवंत देहाच्या, त्या ठिकाणी नाशिवंत देहाच्या पाठलागावर आपण आलात. अशा पद्धतीनं पत्नीचा त्या ठिकाणी झालेला उपदेश आणि तिथून सुधारलेले माझे असणारे तुळशीदासजी आणि भगवंताच्या कार्यामध्ये लागल्याच्या नंतर आम्ही बघतो पुढं त्या ठिकाणी भगवान प्रभू रामांचं दर्शन झालं. 2 चोर आले होते, त्या 2 चोरांचं रक्षण भगवान प्रभू राम आणि लक्ष्मणजी त्या ठिकाणी केले. त्या ठिकाणी चोरी सुद्धा झाली नाही. आणि मग पुढं अकबर नावाचा यवन राजा, बरोबर महाराज, अकबर नावाचा राजा त्या ठिकाणी मला तुमच्या रामांचं दर्शन घडून द्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुळशीदासजींना म्हटलेलं आहे. आणि म्हटल्याच्या नंतर तुळशीदासजींनी दावा केला, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ काज कया लागेला, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले. आणि म्हणून दीनानाथ असणाऱ्या भगवंता माझ्या पुढती जो प्रश्न आलेला आहे, हा त्या ठिकाणी प्रसंग आलेला आहे, तुमच्या शिवाय प्रश्न सुटणार नाहीये अशा पद्धतीनं भगवंताकडे विनंती केली. आणि केल्याच्या नंतर सकळ वानरगण त्या ठिकाणी आलेले आहेत. आल्याच्या नंतर सर्व त्या ठिकाणी हायदोस घालायला लागले. प्रलय जसा यावा त्या न्यायानं एकंदरीत त्या ठिकाणची अवस्था व्हायला लागली. झाल्याच्या नंतर पुढं बोला महाराज, होनी सज्ञान होते जन राया कारण मनती तुलसीदास वैष्णव जाना, न करावे. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सर्व वानरगण हायदोस घालत होते. आणि घालताना मात्र त्या ठिकाणी काय झालं तर काही सज्ञान होते, काही ज्ञानवृद्ध वयोवृद्ध मंडळी म्हणायला लागली, तुम्ही काय केलं तर कपट केलं. आणि कपट करून त्या ठिकाणी त्या असणाऱ्या तुळशीदासजींचा छळ केला. आणि छळ केल्यामुळं हा असणारा प्रसंग आमच्यावरती ओढवलेला आहे. कारण कपट ज्यानं केलं त्याचं तळपट उठल्याशिवाय राहत नाही. या न्यायानं आपण त्या तुळशीदासजींना त्रास दिलेला आहे आणि त्रास दिला, त्यांचं छळण केलं. आणि म्हणून हे विघ्न आमच्यावरती ओढवलेलं आहे. अशा पद्धतीनं काही ज्ञानवृद्ध वयोवृद्ध मंडळी बोलायला लागली. महाराज शोभले असती थोर, घालते घाली ती हस्तनापूर, यासी वाटला चमत्कार न्याय थोर
साधे सुधे नव्हते, प्रभू रामांचं सैन्य होतं. अहो ज्यांनी त्या ठिकाणी असणारी सोन्याची लंकेला उद्ध्वस्त केलं, अशा असणाऱ्या त्या ठिकाणी एवढे असणारे सैन्य वानरगड त्या ठिकाणी हस्तिनापूरला उलट पालट करतात की काय, अशा पद्धतीनं अवस्था व्हायला लागली. आणि राजाला सुद्धा वाटायला लागलं काय चमत्कार हा, आणि कसं तर माझ्याकडून थोर अन्याय झालेला आहे, अशा पद्धतीनं राजाला वाटायला लागलं. आणि मग राजा पुढे काय करतात, अमरीशाचे करिता छळ दुर्वास पावला अपमान, ऐसे झाले मध लागून अन्याय मने आठवला. अहो माझ्याकडून अन्याय झालेला आहे. कशा पद्धतीनं, तर तो अंबरीश नावाचा राजा त्या ठिकाणी काय तर भगवंताचं नामस्मरण करत यज्ञ करत होते, आणि करताना मात्र एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी पुढं केला तर माझं सर्पंगाची शीट जाते, अशा पद्धतीनं वाटते. आणि वाटल्याच्या नंतर त्याला विरोध लोक करतात. त्याने ना इंद्राला वाटायला लागलं आता माझं इंद्रपद त्या ठिकाणी राहणार नाहीये, इंद्राची गादी डळमळायला लागली. आणि मग दुर्वास मुनींना त्यांचं छळ करण्यासाठी पाठवलं. पाठवल्याच्या नंतर त्या दुर्वास मुनींचा जसा अपमान झाला त्या पद्धतीनं मला या ठिकाणी व्हायला लागलं. अशा पद्धतीनं कोणाला, तर त्या अविंद राजाला वाटायला लागलं दासाची राजाला पातला तये कर जोडुनी बंजुळी सन्मुख उभा राहिला. आणि म्हणून आता राजांना वाटायला लागलं आपलं काही खरं नाही, आपण काय केलं पाहिजे, तर सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आदि आदि, धरावे ते पाय आदि आदि. याने ना आता आमचं काही खरं नाही, आणि म्हणून आम्हाला जर करायचं असेल किंवा आमच्या राज्याला या ठिकाणी जर साबूत ठेवायचं असेल तर मात्र तुळशीदाजींना शरण गेलं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी राजा करायला लागला. दोन्ही हात जोडले त्या ठिकाणी तुळशीदाजीच्या समोर येऊन सन्मुख उभा राहिलेले दोन्ही हात त्या ठिकाणी जोडून राजा तुळशीदाजींना काय बोलतो, महाराज परमने विष्णू भक्ता अज्ञानपणे मी नेनता छळणार्थी पाचारी. आणि म्हणून दोन्ही हात जोडलेले, दोन्ही हात जोडून तुळशीदासजीच्या समोर गेले आणि म्हणायला लागले देवा संत महात्मे, कसं तर मी अज्ञान आहे, मला या ठिकाणी काही कळत नाहीये, आणि म्हणून मी असताना त्या ठिकाणी माझ्याकडून चुकीनं तुमचा छळ झाला देवा. आणि म्हणून आता देव होय पाठमोरा नसती विघ्ने ती घरा. या नाही ना आमचं आता काही खरं नाही, आणि म्हणून देवा तुम्ही असणार आम्हाला या त्या ठिकाणी संकटामधून वाचवू शकता देवा, आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी संकटामधून वाचवा. अशा पद्धतीची विनंती अकबर नावाचा राजा तुळशीदासजींना करायला लागला. द्रौपदी सतीचे करिता छळन अपमान पावला दुर्योधन सुंदर कैसे झाले मद लागून तुझे छळन करितांची. आणि म्हणून माता द्रौपदी, त्या द्रौपदीचं त्या ठिकाणी वस्त्रहरण केलं, माता द्रौपदीचा छळ केला, आणि छळ केल्यामुळं त्या दुर्योधनाला सुद्धा अपमानाला सहन करावं लागलं, किंवा त्या ठिकाणी दुर्योधनाचा सुद्धा त्या ठिकाणी नुकसान झालं. त्या न्यायाने देवा मी माझ्याकडून कळत न कळत तुमचा छळ झालेला आहे, तुम्हाला माझ्याकडून त्रास झालेला आहे, आणि म्हणून काय तर क्षमा करा, आणि आमच्या राज्याला आमच्या या ठिकाणी सर्व जनतेला तुम्हीच वाचवू शकता. अशा पद्धतीची विनंती अकबर राजा तुळशीदासजीकडे करायला लागले. ऐसे ऐकुनी करुणा
वचन हो. तुलसीदास म्हणे त्या लागून तुम्ही चिता श्रीराम दर्शन त्याचे सैन्य आले. आणि म्हणून अशा पद्धतीची विनंती त्या ठिकाणी अकबर नावाचा राजा करायला लागला. करताना मात्र तुलसीदासजी म्हणायला लागले, अहो राजे, तुमचा हेतू होता, तुमची आस होती, तुमची इच्छा होती, माझ्या प्रभू रामांचं दर्शन व्हावं, अशा पद्धतीची तुमची इच्छा होती. आणि म्हणून प्रभू रामांच्या पूर्वी प्रभू रामांचं सैन्य आलेलं आहे. अशा पद्धतीनं तुलसीदासजी अकबर राजाला बोलायला लागले. येता शस्त्र कर बाफा के पृथ्वीवर तैसेची हे महावीर पुढे पातले नरपनाथा जय 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 राम. आणि म्हणून तुलसीदासजी अकबरजींना म्हणतात किंवा अकबर राजाला म्हणतायत, अहो सूर्योदय व्हायची वेळ झाली, सूर्योदय झाला. ज्या वेळेस सूर्योदय होताना सूर्य किरण सर्वप्रथम पृथ्वीवर येत आहेत आणि मग सूर्याचं दर्शन होतं. त्याने ह्या ठिकाणी माझ्या प्रभू रामांचं सैन्य आलेलं आहे. अशा पद्धतीनं अकबर राजाला तुलसीदासजी बोलायला लागले. पुढे उपजे आरती मनना पुढे श्रवण भक्ती साक्षात्कारा पुढे नरपती निधी जास प्रकटे की. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही कथा श्रवण करण्यासाठी बसतो. श्रवण करताना मात्र आम्हाला उत्सुकता लागलेली असते. काय तर पुढच्या ओळीमध्ये काय येईल, पुढच्या त्या ठिकाणी अध्यायामध्ये काय येईल. जशा पद्धतीनं अध्यायात त्या ठिकाणी असताना आम्हाला आतुरता लागते, उत्सुकता लागते. त्याने किंवा श्रवण भक्ती झाल्याच्या नंतर आम्ही कथा ऐकल्याच्या नंतर जर मनन केलो आणि मनन केल्याच्या नंतर साक्षात्कार होतो की त्या अध्यायामध्ये अशा पद्धतीनं कवी कर्त्या महिपती बुवानी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं कळल्याच्या नंतर आम्हाला त्या ठिकाणी ध्यास लागतो. त्याने प्रभू रामांच्या समोर असणारं त्यांचं सैन्य आलेलं आहे. मागे तार गुळीर पुढे पातले हे वानर 18 पद्मे दळ भार आगुनी सत्वर येतसे. आणि म्हणून त्याच न्यायानं आता या ठिकाणी रघुवीर पाठीमागे येणार आहेत, प्रभू राम त्या ठिकाणी पाठीमागे येणार आहेत. समोर त्यांचं सैन्य आलेलं आहे. हे सैन्य संपूर्ण नाही बरं का, कारण 18 पद्म असणारं दळवार, 18 पद्म सैन्य त्या ठिकाणी मागून येत आहे. अशा पद्धतीनं आणि मग त्याही पाठीमागे असणारे माझे प्रभू राम येणार आहेत. अशा पद्धतीनं तुलसीदासजी त्या ठिकाणी अकबर राजाला बोलायला लागले. 18 पद्मे आलिया जुतपती मागून येतील रघुपती तुझे भाग्या नाही नीती दर्शनायती श्रीराम. आणि म्हणून 18 पद्म वाहणार 18 पद्म सैन्य त्या ठिकाणी समोर येईल आणि मग त्यांच्या पाठीमाग प्रभू राम या ठिकाणी तुला दर्शन देण्यासाठी येणार आहे. तुझ्या भाग्याला पारावार नाही, कारण भगवान प्रभू रामांचं दर्शन कधी होते तर जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, कृपा केली. म्हणून जर आमचं जन्मोजन्मीचं पुण्य असेल तर आणि तरच आम्हाला भगवंताचं नाम मुखामध्ये येतं. पण तुमच्या भाग्याला पारावर नाही, कारण तुम्हाला प्रभू राम साक्षात दर्शन देणार आहेत. अशा पद्धतीनं तुलसीदासजी अकबर राजाला बोलायला लागले. ऐकुनी राजा बोले वचन मी पावलो श्रीराम दर्शन मनोनी धरिले दोन्ही चरण मने महिमा पूर्ण कळना.
म्हणून अशा पद्धतीने तुलसीदासजी बोलले की आता 18 पद्म वानराच्या नंतर किंवा 18 पद्म सैन्याच्या नंतर प्रभू राम येणार आहेत. अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर राजा नतमस्तक व्हायला लागला. दोन्ही चरण त्या ठिकाणी तुलसीदासजीचे धरले आणि मी धन्य झालो. कारण हा जो महिमा आहे तो महिमा मला पूर्ण कळालेला नाहीये आणि म्हणून अज्ञानपणामध्ये ना कळतेपणाने माझी ही चूक झालेली आहे देवा आणि मला क्षमा करा. अशा पद्धतीनं अकबर तुलसीदासजींना बोलायला लागला. सहस्त्र वानर दळ यांची केला हल्ल कल्लोळ 18 पद्मे तादळ प्रळय काळ होईल की. आणि म्हणून आता जे वानर सैन्य आलेलं आहे किती आलं होतं तर 10,000 वानर सैन्य फक्त आलेलं होतं. 10,000 वानर सैन्याने ही हाल केली आणि जर 18 पद्म आले तर आमचं या ठिकाणी प्रलय आल्यासारखं होईल. अशा पद्धतीने राजाला वाटायला लागलं. महाराज 10:15 संपवा म्हणल्या होत्या 10:15 वाजले स्पीड वाढवायची का कारण वेळ भरपूर आहे. करुणा वचन आदर्श केले वानर सैन्य तुलसीदासाचे चरण सकळ जन वंदिती. आणि म्हणून त्या ठिकाणी संतांचं हृदय आहे. संतांचं हृदय असल्यामुळं कसं दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. या नाही ना एखाद्या पुत्रावरती जे दया त्या ठिकाणी आई करते किंवा पुत्राला जेवढं प्रेम आई करते तेवढंच प्रेम जर दासाला करत असेल तेवढंच प्रेम जर एखाद्या अनोळखी व्यक्तीला करत असेल तर तो संत आहे. आणि म्हणून संत उदार उदार भरले असे भांडार. या नाही उदार अंतकरणाचे असणारे तुलसीदासजी त्या ठिकाणी काय केलं तर अद्भुत अशा पद्धतीचं जे असणारे जे आलेले वानरगण होते त्यांना त्या ठिकाणी विनंती केली आणि ते काय झालं 1 संवत्सर पर्यंत तुलसीदास राहिले तेथ श्रीरामचरित्र अति अद्भुत नित्यवर्णित सप्रेमे. आणि म्हणून 1 वर्ष त्या ठिकाणी राहिले कोण तर तुलसीदासजी. आणि काय तर रात्रंदिवस हाची धंदा किंवा हाची असणार मणी गोविंदाचे पोवाडे याने ना 8 पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. याने रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण प्रभू रामांचं नामस्मरण करत तुलसीदासजी नित्य अशा पद्धतीचं सप्रेम प्रेमानं भजन त्या हस्तिनापूर मध्ये करत होते. हस्तिनापुरीचे सकळ जन नित्य करीती नाम स्मरण जड मूळ होते अज्ञान झाले सज्ञान सत्संगी. आणि म्हणून कसं तर लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परीक्षित आहे मृत हे जीवित होय अमृत संजीवनी. याने एखादा गंजलेला लोखंड असेल आणि त्याला त्या ठिकाणी परीस नावाचा दगड लागल्याच्या नंतर जसं त्याचं सोनं होतं त्याने किंवा त्या मलयांद्री नावाच्या पर्वतावरती चंदनाचे झाड असतात आणि ते चंदनाचे झाड सर्वांना चंदन करतात कारण त्या ठिकाणी असणार संतांचा हा संघ लिहवी अभंग. याने तुलसीदासजी त्या ठिकाणी होते भजन पूजन कीर्तन त्या ठिकाणी करत होते. आणि म्हणून जे असणारे जड आहे जीव आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी लागलीसे गोडी. ह्या भगवंताच्या नामाची गोडी लागली कारण संतांचा अवतारच आहे. कशासाठी तर अवतार तुमा धराया करण उदराया जन जड जीवा. याने जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत अवतार घेत आहेत. आणि त्याच नाही हस्तिनापूर मध्ये कोणतर तुलसीदासांनी सर्व जनतेला सुद्धा रामनामाचा महिमा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. रायासी पुसून तुलसीदास निघाले तेथून मथुरावासी श्री कृष्ण त्याचे दर्शन घ्यावया. आणि म्हणून अकबर राजाला सांगितलं आता काय करतो तर आम्ही जातो अशा पद्धतीने सांगितलं. निरोप घेतला आणि कुठं तर मथुरावासी असणारे माझे गोपाळ कृष्ण त्यांचं दर्शन घेण्यासाठी जाऊ लागले. आदि गोकुळासी येऊन यमुना तीरी
स्नान वावा देवनी श्रीकृष्ण दर्शन सत्वर तेथून निघाले. आणि म्हणून त्या ठिकाणी गोकुळाला आले. माता यमुनेमध्ये त्या ठिकाणी स्नान केलं. भगवान गोपाळ कृष्णाचं दर्शन घेतलं आणि घेऊन तिथून पुढचा मार्ग कुठं जातात? मार्ग येऊनी वृंदावनी तिथे नमिले शागपाणी एक मास ते राहुनी हरिरंगनी नाचता. आणि म्हणून तिथून वृंदावनला आलेले तिथं 1 महिन्याचा असणारा वास किंवा 1 महिना तुळशीदासजी राहिले. हरिरंगामध्ये त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये तल्लीन राहायचे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. ह्या न्यायानं कीर्तन भजन पूजन वृंदावनामध्ये 1 महिन्यापर्यंत तुळशीदासजीने केलेलं आहे. सोनी मथुरेसी आले यमुना तीरी स्नान केले. श्रीकृष्ण दर्शन घेतले वैष्णव भेटले सकळी. आणि म्हणून तिथून आले कुठं तर मथुरेला येऊन त्या ठिकाणी असणारा गोपाळ कृष्णाचं दर्शन घेतल्याच्या नंतर अनेक वैष्णववीर किंवा अनेक सद्भक्त त्या ठिकाणी आले. सकळांना भेट तुळशीदासजींनी दिलेली आहे. मथुरा गोकुळ वृंदावन येथे वसती वैष्णव नित्य करीती हरि कीर्तन नामस्मरण आणि म्हणून मथुरेमध्ये गोकुळामध्ये वृंदावनामध्ये कोण तर वैष्णव भक्त राहतात. तिथं त्या ठिकाणी असणार सर्वांनी तुळशीदासजींची भेट घेतली दर्शन घेतलं. त्या ठिकाणी काहीतरी सकळ असणारा नामाचा महिमा किंवा नाम असणारा रात्रंदिवस तुळशीदासजीने घेतलेला आहे किंवा गायलेला आहे. दासनागर ब्राह्मण परम भाविक वैष्णव जना भक्ती ज्ञान वैराग्य पूर्ण त्याची ठाई जाणसती. प्रियादास नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी होता. नागर म्हणजे प्रियादास नावाचा त्या नगरातील एक ब्राह्मण होता. तो परम भाविक होता, वैष्णव होता. आणि म्हणून त्याच्याकडं नित्य अशा पद्धतीचं हरिकीर्तन करायचे आणि त्याच्या ठाई असणारे त्या ठिकाणी तुळशीदासजी राहत होते. कलियुगी झाले विष्णू भक्त त्यांची चरित्रे अति अद्भुत. त्यांचा ग्रंथ संस्कृत आणि म्हणून त्या नगरामध्ये प्रियादास नावाचे जे असणारे कवी होते त्या ठिकाणी कलियुगामध्ये जे संत झालेले आहेत त्या संतांचं जे महिमान आहे, संतांची जे कथा आहे, संतांचं जे चरित्र आहे ते चरित्र लिहित होते. पण लिहिताना मात्र संस्कृत भाषेमध्ये लिहित होते. लिहिल्याच्या नंतर किंवा पुढं काय झालं? चरित्र ग्रंथ केला तुलसीदासासी श्रुत झाला. प्रियदासासी एक वेळा येऊनी या भेटले राधे राधेशा. आणि म्हणून संतांचं चरित्र त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा पद्धतीनं श्रुत म्हणजे तुळशीदासजींना कळाल्याच्या नंतर प्रियादासांना येऊन त्या ठिकाणी भेटायला लागल्याच्या नंतर किंवा भेटल्याच्या नंतर काय होते? मनेजी स्वामी संत चरित्र लिहिले तुम्ही ते ऐकले नाही आम्ही ग्रंथ नुनी दाखवा. आणि म्हणून तुळशीदासजी आले त्या संतांना म्हणायला लागले. कोणत्या? तर प्रियादास नावाचा जो विष्णू भक्त आहे किंवा ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाला म्हणायला लागले, अहो महाराज किंवा अहो देवा, तुम्ही त्या ठिकाणी संतांचं चरित्र कथा लिहिलेली आहे आणि म्हणून ती चरित्र कथा मी ऐकलेली नाहीये आणि म्हणून ती कथा आम्हाला द्या, आम्ही सुद्धा ती असणारी कथा ऐकू वाचू. अशा पद्धतीनं तुळशीदासजी बोलल्याच्या नंतर ते प्रियदास काय म्हणतात? रामचंद्र भगवान की जय, कपिवर हनुमान की जय. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा
तिला वाचते 23 नंबर सांग. माणूस राहून जाईल मी टाकतो.